भारतातून बॉलिवूड गायब झालं तर काय झालंच ना शॉक. पण अशी चर्चा का होते? जेव्हा आपल्या भारतात पहिल्यांदा सिनेमा आला तेव्हा तो बंगालचा असो नाहीतर साऊथ मधला, मराठी असो या मल्याळम, तो सरसकट भारतीय सिनेमा म्हणून ओळखला जायचा. पण 1970-80 मध्ये बॉलिवूड टीम अस्तित्वात आली आणि बॉलिवूड सिनेमा मसाला एंटरटेनमेंट मध्ये अडकला. रिजनल सिनेमा त्यावेळी लोकल आणि सोशल कॉन्टेंटवर फोकस करत होता. तेव्हापासून आपला सिनेमा बॉलिवूड, कॉलिवूड, टॉलिवूड, मॉलिवूड वगैरेत डिवाइड झाला. हळूहळू रिजनल सिनेमा जगभरात पोहोचू लागला. जसं की RRR, सैराट, कांतारा यांसारख्या सिनेमांनी इंटरनॅशनल अवॉर्ड्स मिळवल्यामुळे त्यांची फिल्म फेस्टिवल्सनी दखल घेतली आणि त्यांची ओळख जगभरात पोहोचवली. आता बॉलिवूड सुद्धा त्यांच्या ओरिजिनल कॉन्टेंटला सोडून रिजनल रिमेक्सेस बनवते. शिवाय रिजनल बॉलिवूड कलाकार सुद्धा बॉलिवूड टू रिजनल आणि वाईस वर्सा शफल होत राहतात. राणा दगुबाती जे तेलुगू, तमिळ आणि हिंदी फिल्म इंडस्ट्रीतले एक मोठं नाव आहे, जे ऍक्टर आहेत आणि प्रोड्युसर आहेत, त्यांनी सगळ्या रिजनल इंडस्ट्रीज आणि बॉलिवूड यांनी एकत्र यावं असं सुचवलंय. यामुळेच बॉलिवूड संपून आता इंडियन फिल्म इंडस्ट्री ही फ्रान्स सिनेमा, स्पेन सिनेमा यांसारखी कलेक्टिव्ह फिल्म इंडस्ट्री होणार असल्याची चर्चा होते. तुम्हाला हे असं आवडेल का? सांगा मला कॉमेंट्समध्ये. आणि जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर या रीलला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि आपल्या चंद्रकोर फिल्म्सच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका.